जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात दाखवला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, तुझे खूप मोठे उपकार तू आमच्या प्रत्येकावरती आहे देवबापा, आणि आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. आमच्या सर्व पापांची, सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरू दे. तुझा अभिषेक आमच्या कुटुंबामध्ये उतरू दे. तुझा अभिषेक आमच्या देशावरती उतरून येऊ दे. तुझा अभिषेक आमच्या प्रत्येक मंडळांवरती उतरून दे. तुझा अभिषेक प्रत्येक दासावरती उतरून दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, हे वचन आम्ही वाचत असताना प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आजच्या उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभू, येणारं वचन आणि प्रिय प्रभूशी त्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तू मला उत्तम आरोग्य दिलेलं आहे. प्रभू, तू मला माझं कुटुंब उत्तम तू दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. आमच्या प्रार्थना परिवाराला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत मत्ती याचा 26वा अध्याय आणि 41व वचन आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण वचन वाचूया. गेशेम बागेत येशू असताना त्याने 41व्या वचनामध्ये शिष्यांना ह्या ठिकाणी काय सांगितलेले आपण पाहणार आहोत. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस गेशेमी बागेमध्ये प्रार्थना करत होता, त्यावेळेस त्याने सांगितलं शिष्यांना की तुम्ही प्रार्थना करीत ह्या ठिकाणी थांबा. परंतु तो जसा प्रार्थनेला गेला आणि पहा, त्या ठिकाणी शिष्य झोपी गेलेले त्या ठिकाणी दिसत आहे. आणि पहा, हे 40 वचन जर आम्ही पाहिलं की मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याच्याने घटकाबरोबर माझ्याबरोबर जागवत नाही का? पहा, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्रार्थनेचं आव्हान करत आहे की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. प्रियांनो, आपल्या भौतिक जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये आमच्यावरती परीक्षा येऊ नये म्हणून आम्हाला प्रार्थना करीत जागृत राहायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी आपण काय करत असतो? आम्ही सगळ्या उलट्या गोष्टी करत असतो. जेव्हा आमच्यावरती परीक्षा येतात तेव्हा आम्ही प्रार्थना करायला लागत असतो. परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभूने आम्हाला त्याच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही जागृत राहा व प्रार्थना करा. हो प्रियांनो, परीक्षेत पडण्यासाठी आम्हाला ह्या ठिकाणी देवाने सांगितलं नाही. परीक्षेत पडू नये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे, समजत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आम्ही काय करतो? परीक्षा आल्यानंतर आम्ही प्रार्थना करायला लागत असतो. परंतु प्रियांनो, प्रभूने आम्हाला सांगितलं की तुम्ही परीक्षेत न पडण्यासाठी तुम्ही प्रार्थना करीत राहा. आणि तीच उणीव आमच्या जीवनामध्ये अनेक कुटुंबामध्ये आहे. आम्ही प्रार्थनेला वेळ देत नाही, आम्ही प्रार्थना करत नाही आणि म्हणून आमच्यावरती संकट घोंघावत असतात, संकट येत असतात. आमचा देह त्या ठिकाणी अशक्त असतो. कदाचित आम्ही प्रार्थनेसाठी उत्सुक असतो, परंतु आमचा देह आम्हाला प्रार्थना करू देत नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी एक दुरात्म्याचं अडखळण आमच्या जीवनामध्ये होतं. दुरात्मे आम्हाला प्रार्थना करू देत नाही, दुष्ट आम्हाला प्रार्थना करू देत नाही, देवाचं वचन वाचू देत नाही. आणि म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे की आता ईस्टर पुनरुत्थानाचा दिवस झालेला आहे आणि देवबाप आमचा
प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेलेला आहे, पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तो आम्हाला घ्यायला येणार आहे. आणि प्रियानो, आम्हाला आज सुवार्ता सांगायची आहे लोकांना की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि त्या राज्यासाठी प्रियानो, तुम्हाला आणि मला आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहिलं पाहिजे. आध्यात्मिकरित्याने आम्ही जागृत राहिलं पाहिजे. किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, आम्हाला त्या सर्व गोष्टींना तोंड द्यायचं आहे. पण ते कसं? प्रार्थना करीत आम्हाला त्याला तोंड द्यायचं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना आहे त्या सर्व लोकांना, त्या सर्व देवाच्या सेवकांना, त्या सर्व मंडळांना, त्या सर्व देवाच्या दासांना, दासींना देवबाप सहाय्य करत आहे. त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी पुरवत आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी आम्हाला प्रभू सांगत आहे की आत्मा उत्सुक खरा, पण देह अशक्त आहे. हो प्रियांनो, आमचा आत्मा उत्सुक असतो, परंतु देह अशक्त असतो. आम्हाला देह देखील सशक्त करायचा, अशक्त नाही तर सशक्त करायचा आहे. प्रभूमध्ये आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. प्रभूमध्ये आम्हाला जिवंत राहायला पाहिजे, आध्यात्मिकरित्या जिवंत राहायला पाहिजे. तशी शारीरिकरित्या आम्ही जिवंत तर आहोत, परंतु देवाने तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये जेवढं आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्य जोपर्यंत आम्ही जगामध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला त्या जिवंत देवाला धन्यवाद दिला पाहिजे, तोपर्यंत आम्ही त्या जिवंत देवाला स्तुती दिली पाहिजे. आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये प्रभूने सांगितल्याप्रमाणे आम्हाला परीक्षेत पडू नये म्हणून आम्हाला जागृत राहायला पाहिजे. आता ह्या कठीण जी जगाची परिस्थिती आम्ही पाहत आहोत ती कठीण परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये कधी आमच्यावरती ज्या परीक्षा येतील, कधी वाईट येतील परीक्षा, त्या परीक्षांना आम्हाला तोंड द्यायचं आहे. आणि म्हणून आम्हाला जागृत राहायला पाहिजे. वचनाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आम्ही प्रभूच्या जवळ राहायला पाहिजे. आम्ही प्रभूचे संबंध आमचे चांगले झाले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जी काही प्रभूमध्ये आणि आमच्यामध्ये जी काय आडभिंत असेल ती सर्व आडभिंत आम्ही काढून टाकली पाहिजे. पापाची आडभिंत आम्ही काढून टाकली पाहिजे. आणि प्रार्थना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली पाहिजे. प्रियांनो, या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादाचा जाओ. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. खूप सुंदर असं वचन तू सकाळच्या मननासाठी तू प्रभू दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, जे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. सर्व देवाचे दास दासी आणि सर्व तुझ्यावरती विश्वास ठेवणारी मंडळी, प्रिय प्रभू येशू, या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, अनेक संकटामध्ये आहेत, अनेक अडचणीमध्ये आहेत, अनेक आजारामध्ये आहेत, प्रभू प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. अनेक लोकांच्या जीवनामध्ये व्यसन आहे प्रभू, ते व्यसन प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. अनेक तरुणी प्रिय प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये बेरोजगारपणा आहे, त्यांना तू काम तू दे. आमच्या देशाला प्रिय प्रभू येशू प्रगती प्रथावरती तू ने. आमच्या देशाचे जे कार्यकारभार पाहणारं सर्व मंत्रिमंडळ, प्राईम मिनिस्टर आणि CM या सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर प्रिय परमेश्वरा. त्यांना तू ज्ञान तू दे आणि प्रिय प्रभू येशू देश हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रभू तू त्यांना सहाय्य कर. जनतेला लुबाडू देऊ नको, जनतेचा पैसा भ्रष्टाचारामध्ये जाऊ देऊ नको पित्या परमेश्वरा. हे देवापा, त्यांना सद्बुद्धी तू दे, त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू येशू जातीवाद आमच्या देशातून तू काढून टाक आणि तू सर्व समर्थ देव आहे, या संपूर्ण सृष्टीला तू समजू दे पित्या परमेश्वरा. तुझं येणं जवळ आहे, तुझं स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. ओ पित्या परमेश्वरा, कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ देऊ नको, कोणत्याही बंधूचा आणि बहिणीचा नाश होऊ देऊ नको. तर प्रिय प्रवेश प्रत्येकाला तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळावा म्हणून मी प्रार्थना करत आहे. प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे, कुटुंब बदलल्या जाऊ दे, देश बदलल्या जाऊ दे, राष्ट्र बदलल्या जाऊ दे. आणि प्रिय प्रभूशी जे काही युद्ध चालू आहे ते सर्व समाप्त करणारा परमेश्वर तू आहे. हो पित्या परमेश्वरा, त्या इराणमध्ये देखील प्रभू तुझे लोक आहेत प्रभू, त्यांचं
लोकांचं तू रक्षण कर. आणि प्रिय प्रभूची जे काही सैतानाच्या कुयुक्त्या आहेत त्या सर्व कुयुक्त्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि ते युद्ध बंदी तू कर. आमच्या देशामध्ये देखील शांतता तू निर्माण कर. प्रिय प्रभूशी आमच्या देशाचे अनेक प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम प्रिय प्रभू येशू तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू जे तुझ्या लोकांचा छळ करत आहे त्या सर्व लोकांना तू क्षमा कर. प्रभू त्या लोकांचं जीवन बदलल्या जाऊ दे. प्रभू त्या लोकांना तुझ्या राज्यामध्ये तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्व परिवाराला आणि सर्व कुटुंबाला आशीर्वादित करो. आमेन 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 आमेन.